नमस्कार, आपण पाहत आहात भूमी न्यूज. मुलगी नकोचा घाणेरडा खेळ उघड. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळा बाजार फोड. डॉक्टर एजंट अटकेत. 12.5 लाखांसह फॉर्च्युनर जप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्री गावातून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे सुरू होता मुलगी नको या विकृत मानसिकतेचा काळा बाजार. आणि त्यावर अखेर पोलिसांनी जोरदार घाव घातला आहे. बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार विशेष सापळा रचण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या पथकाने 4 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. यावेळी एजंट संभाजी शिंदे याने अवघ्या 22,000 रुपयांत काम करून देण्याची तयारी दर्शवली. खात्री होताच 23 मार्च रोजी रात्री 9 वाजता पोलिसांनी थेट हॉस्पिटलवर धाड टाकली आणि डॉक्टर युवराज पाटील व एजंट संभाजी शिंदे यांना रंगेहात पकडून अटक केली. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल, रजिस्टर तसेच तब्बल 12.5 लाखांची रोकड आणि टोयोटा फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरवर याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच हा काळा बाजार किती खोलवर रुजला आहे याची कल्पना यावरून येते. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या धाडीत सहभाग घेतला. मुलगी नको या विकृत विचारसरणीमुळे अजूनही समाजात भ्रूणहत्येसारखे अमानुष प्रकार घडत आहेत. पण बिद्रीतील ही कारवाई अशा गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा आहे. कायद्याच्या हातातून कोणीही सुटणार नाही. भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर.